एक स्वप्न. अशा एका सुंदर नगरीची कल्पना करा जिथे प्रदूषण आणि ट्रॅफिकच्या नसेल. अशी एक नगरी जिथे असतील सर्वोत्तम सुविधा आणि सोयी. अशी एक नगरी जिथे रहिवाशांना कधीही देखभाल खर्च द्यावा लागणार नाही. अशी एक नगरी जी आपला महसूल स्थानिक रहिवाशांबरोबर वाटून घेईल. अशी एक नगरी जी नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून आपली वीज स्वतः निर्माण करेल. एक अशी नगरी जी असेल मुंबई शहराचा गौरव. हे केवळ एक स्वप्न आहे की अशी एखादी नगरी खरोखर प्रत्यक्षात साकार करता येईल का? होय. मुक्ती स्टार हे स्वप्न वास्तवात साकारून आपल्या चारकोपला 2016 पर्यंत एक जागतिक दर्जाचं निवासी ठिकाण बनवून दाखवेल. हा कुठल्याही एका सोसायटीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव नाही, तर 25, 30 आणि 40 मीटरच्या घरात राहणारी 15,514 कुटुंब जिथे सामावलेली आहेत अशा सगळ्या सोसायट्यांचा हा प्रकल्प आहे. आणि त्यायोगे या सोसायट्यातून राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचं जीवनमान उंचावण्याचा हा प्रयत्न आहे. केवळ नवीन इमारती उभ्या करणं हे आमचं उद्दिष्ट नाही, तर कोणत्याही अतिरिक्त खर्चाचा बोजा त्यांच्यावर न लादता 15,514 कुटुंबांचं जीवनमान उंचावणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. या सर्व कुटुंबांना उत्तम सुविधा आयुष्यभरासाठी 0% देखभाल खर्चाद्वारे पुरवल्या जातील. याशिवाय आमच्या रुग्णालयात प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी ₹50,000ची मेडिक्लेम पॉलिसी काढून दिली जाईल. संपूर्ण सेक्टर क्रमांक 1 ते 7चा पुनर्विकास करण्याचा आमचा मानस आहे, ज्यात मोकळी घरं, रोजगार, आरोग्य सेवा, सुरक्षा आणि पर्यटन यांचा समावेश आहे. या उद्दिष्टामुळे आपले चारकोप बनेल मुंबईचा खरा अभिमान. चारकोप जसं 4 खोल्यांपासून सुरू झालं तसा आमचा प्रकल्प 4 आधारस्तंभावर उभारला आहे. प्रशस्त घरं, 0 देखभाल खर्च, जनहित, रोजगार, अतिशय प्रशस्त घरं असलेल्या अत्याधुनिक इमारती, घरातील सर्वोत्तम सुविधा, इंटरनेट सेवा, गॅस लाईन, 24 तास वीज आणि पाणी, व्हिडिओ डोअर फोन, मोकळी खेळती हवा, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, क्रिकेट नेट, स्केटिंग रिंग आणि सायकलिंग ट्रॅक, उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था आणि रहिवाशांना पार्किंगची भरपूर जागा आपल्या नवीन चारकोपमध्ये असेल. या सगळ्या सुविधांचा आनंद 15,514 कुटुंब संपूर्ण आयुष्यभर अगदी 0 देखभाल खर्चात घेऊ शकतील. होय, हे मुक्ती स्टारचे वचन आहे. व्यावसायिक जागा भाड्याने दिल्यावर होणाऱ्या उत्पन्नातून जो एकूण महसूल जमा होईल त्यातील 75% भाग हा या प्रस्तावित टाउनशिपच्या देखभाल खर्चासाठी वापरला जाईल. यातून ही खात्री नक्की पटू शकेल की संपूर्ण आयुष्यभर कोणत्याही कुटुंबाला एक नवा पैसाही देखभाल खर्चासाठी वापरावा लागणार नाही. आणि प्रस्तावित 100 खाटांच्या रुग्णालयात त्यांना ₹50,000 प्रतिवर्षी प्रति कुटुंब आरोग्य विमा मिळेल. रुंद रस्ते आणि सुनियोजित वाहनतळ, आवश्यक त्या चौकात उड्डाणपूल, 100 खाटांचे रुग्णालय आणि हवाई व रस्त्यांवरील रुग्णवाहिका सेवा, शॉपिंग मॉल आणि बाजार, सिनेमा आणि नाट्यगृह, लग्नमंडप आणि वाचनालयासहित सांस्कृतिक सभागृह, 24 तास सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन केंद्र आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग, प्रार्थना स्थळ,
मुंबई आय नामक पर्यटकांसाठी भव्य आकर्षण, 160 मीटर उंच आकाश पाळणा, ज्यातून एका बाजूला मुंबापुरीचं विहंगम दृश्य तर दुसरीकडे अरबी समुद्राचं दर्शन होतं. या परिसरात उद्यान आणि वॉटर पार्क, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, करमणूक विभाग यांचाही समावेश असेल. मुंबई आयमुळे चारकोप हे पर्यटकांसाठीचे एक मोठे आकर्षण असेल. आणि या मोठ्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मुक्ती स्टार एक हायटेक कमर्शियल बिझनेस डिस्ट्रिक्ट तसंच 3, 4, 5 स्टार हॉटेल्सही विकसित करेल. पर्यावरणाची काळजी घेतल्याशिवाय कोणतंही विकास कार्य खरोखरच यशस्वी होऊ शकत नाही. मुक्ती स्टारमध्ये आम्ही आपल्या निसर्गाची काळजी घेतो. प्रस्तावित प्रकल्प परिसरासाठी तोडलेली झाडं पुन्हा लावण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. चारकोपच्या रहिवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण मिळावं यासाठी आम्ही हरितपट्टे निर्माण करू. 27 मेगावॅट वीज निर्मिती करण्यासाठी आम्ही सौर ऊर्जेचा वापर करून एक मोठा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करणार आहोत. ही वीज चारकोपच्या आत्ताच्या आवश्यकतेच्या 3 पट असेल आणि भविष्यकालीन गरजाही यातून पूर्ण केल्या जातील. चारकोपवासियांच्या वीज बिलात त्यामुळे 70% बचत होईल व त्यातून आणखी बचत करता येईल. पाण्याची कमतरता ही सार्वत्रिक समस्या आहे. या कायमस्वरूपी समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रत्येक इमारतीच्या गच्चीवर व मोकळ्या जागेत पर्जन्य जलसंधारण प्रणाली विकसित करणार आहोत. स्थानिकांची किमान 2 महिन्यांची गरज यातून भागवली जाईल व पाण्याचंही संवर्धन होऊ शकेल. इतकेच नाही तर या पुनर्विकास प्रकल्पात साधारणपणे 2,500 कायमस्वरूपी रोजगार संधी उपलब्ध करण्याची क्षमता आहे. प्रकल्पाचा आरंभ झाल्या दिवसापासून 15,514 कुटुंबातल्या सदस्यांना मुक्ती स्टार या संधी उपलब्ध करून देईल. वास्तविक मुक्ती स्टारच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचारी हे याच 15,514 कुटुंबांमधले आहेत. आता यालाच खरं म्हणजे सर्वसमावेशक पुनर्विकास आराखडा असं म्हणता येईल. मुक्ती स्टार ज्यावेळी चारकोप प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करेल तेव्हा आपण कुठे स्थलांतरित होऊ अशी शंका तुमच्या मनात उद्भवणे स्वाभाविक आहे. तुमची पर्यायी निवासाची सोय करणे ही आमच्यासाठी प्राधान्यक्रमाची गोष्ट आहे. त्यामुळेच 15,514 कुटुंबांसाठी आम्ही तात्पुरत्या पुनर्वसन इमारती सगळ्यात आधी उभारतो आहोत. या तात्पुरत्या जागेचे क्षेत्रफळ तुमच्या सध्याच्या जागे इतकेच असेल आणि या इमारतींमध्ये सगळ्या मूलभूत सुविधा कोणत्याही देखभाल खर्चाशिवाय उपलब्ध करून देण्यात येतील. हे सत्यात येणं अवघड वाटतंय का? मुक्ती स्टारने तयार केलेला हा प्रकल्पाचा आराखडा सर्वार्थाने व्यावहारिक आणि योग्य आहे. यासाठी गरज आहे ती प्रामाणिकपणा, समर्पित भावना आणि स्वतःचा स्वार्थ न साधता दुसऱ्याचं हित जपण्याची इच्छा यांची. या प्रकल्पाच्या कार्यान्वितेनंतर आपण चारकोपमध्ये एकत्रितपणे आपल्या 15,514 कुटुंबांचं भविष्य सुरक्षित बनवू शकतो. 15,514 कुटुंबांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुक्ती स्टारच का? कारण चारकोप ही मुक्ती स्टारची जन्मभूमी आहे. गेल्या 2 दशकांपासून मुक्ती स्टार हे बांधकाम क्षेत्रातलं एक व्यावसायिक आणि अग्रगण्य नाव झालं आहे. व्यावसायिक उद्दिष्ट, योग्य दृष्टिकोन व वचनबद्धतेने आम्ही काम केलं आहे. आम्हाला माहीत आहे की चारकोपला योग्य नियोजन व शहरीकरणाची आवश्यकता आहे आणि चारकोपला एका अशा जागतिक दर्जाच्या नगरीमध्ये परिवर्तित करण्याची आमची इच्छा आहे. अजूनही पटत नाही? आमच्या सेक्टर 5 मधल्या कार्यालयात आपलं स्वागत आहे. पुनर्विकास प्रकल्पाची प्रतिकृती प्रत्यक्ष पहा. आम्ही 15,514 कुटुंबांसाठी पाहिलेले पुनर्विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात यावं
यासाठी गेली 3 वर्ष आम्ही अथक प्रयत्न करत आहोत। या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचे फायदे तुम्हाला समजावताना आणि मुक्तिस्टारच्या योजनेविषयी प्रत्येक मुद्दा विस्तृतपणे सांगताना आमच्या अधिकाऱ्यांना नक्कीच आनंद होईल। आता तुमच्या मनातील शंकांची उत्तरे शोधूया। इतका मोठा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास मुक्तिस्टार समर्थ आहे का? का नाही? गेल्या 3 वर्षापासून आम्ही ह्या पूर्ण प्रकल्पाची बारीकी माहिती घेतली आहे। म्हाडाला आम्ही पूर्ण प्रकल्प सबमिट सुद्धा केला आहे। आर्किटेक्चरल मॉडेल्स आमच्या ऑफिसला आहेत आणि प्लॅनिंग सुद्धा आमच्या ऑफिसला वर्किंगमध्ये आहे। आम्ही सक्षम आहोत हा पूर्ण प्रकल्प करण्यासाठी। माझ्या जागेसाठी इतर विकासक चांगले प्रस्ताव देत आहेत। मी मुक्तिस्टार बरोबरच का जावं? बरं पडेल आणि जर तुम्ही आम्हाला दुसऱ्यांबरोबर कंपेअर नाही केलं तर काही लोक आज बेस्ट ऑफर देतील, आम्ही तुम्हाला लाईफ लॉंग बेस्ट ऑफर दिली आहे, कारण प्रत्येक विकासकाची वर्किंग वेगळी असते। प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा कालावधी 60 महिने, ज्या दिवशी आम्हाला तुमच्या घराचं पोझिशन भेटेल त्या दिवशी। प्रकल्प पूर्ण होईपर्यंत पर्यायी पुनर्वसनाची व्यवस्था कुठे करणार? रिहॅबिलिटेशन बिल्डिंगमध्ये करणार आहोत। स्थानिक जिकडे राहतात तिकडनं 100 ते 200 मीटरच्या अंतरावर प्रॉपर रिहॅबिलिटेशन बिल्डिंग असणार। सिक्युरिटी, लिफ्ट्स, गॅस पाईपलाईन इत्यादी सुविधा त्याच्यात उपलब्ध असणार तुमच्यासाठी। जेव्हा सेक्टर 1 ते 7 मधल्या सर्व सोसायट्या यात सहभागी होतील तेव्हाच हे शक्य होईल की हा प्रकल्प सुरू होण्यासाठी केवळ काही सोसायट्यांची संमती मिळून काम होईल। असं काही गरजेचं नाही आहे। जेवढी जास्त लोक होतील तेवढं चांगलं आहे, पण आम्ही म्हाडाला सबमिट केलेला आहे हा प्रपोजल। त्याच्यात म्हाडाला सुद्धा आम्ही ऑफर केली आहे की 7,849 फ्लॅट आम्ही त्यांना बांधून देत आहोत। तर असं गरज नाही आहे की 70% संमती आलीच पाहिजे सगळ्यांची। म्हाडा सुद्धा इनिशिएटिव्ह घेऊ शकतो मुक्तिस्टार सोबत। या योजनेवर माझ्या सोसायटीतल्या अन्य सदस्यांचा निर्णय अजून व्हायचा आहे। ते काही निर्णय घेतील तोवर वैयक्तिकरित्या मी माझी संमती देऊ शकतो का? का नाही घेऊ शकत? कारण म्हाडाने जेव्हा लॉटरी केलेली तर प्रत्येक सभासदासाठी केलेली, तर एक सभासद आपला आपला निर्णय स्वतः घेऊ शकतो। सेक्टर 1 ते 7 मध्ये 45 मजल्यांच्या 47 इमारती बांधायला मुक्तिस्टारला आवश्यक त्या परवानग्या मिळतील का? ज्या काही परवानगी लागणार असतील त्या सगळ्या परवानग्या भेटतील, अशी काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहे। आमच्या संपर्कात आलेल्या काही चारकोपवासियांचं असं म्हणणं होतं, मुक्तिस्टारनी आपला प्रकल्प जेव्हा मला समजावून सांगितला त्यावेळी मला कळलं की इथे एक असोसिएशन बनणार आहे आणि कमर्शियल माध्यमातून असोसिएशन आणि बिल्डर यांच्यात 75% आणि 25% असा जो करार होणार आहे, त्या माध्यमातून देखभाल खर्च 0 होणार आहे। मुंबई प्राइड मुक्तिस्टारवाળા આવો સરસ પ્રોજેક્ટ લઈ આવ્યા છે જેમાં ઝીરો મેન્ટેનન્સ છે અને ઘણી બધી સુવિધાઓ છે અને આના જેવો આપણે બીજો કોઈ પ્રોજેક્ટ કોઈ બીજું આપી બી ન શક્યા। Charkop is a well-planned area and we all wish that it could be better, and I feel Muktistar can do it best for us. मैं रहती हूँ चारकोप सेक्टर 5 में। मेरा नाम है लक्ष्मी चेट्टियार। ये मुक्ति स्पोर्ट मुझे बहुत अच्छा लगा। ये प्रोजेक्ट बहुत अच्छा लगा मुझे। बाल बच्चों के लिए, बहू बेटे के लिए, पोता पोती के लिए बहुत अच्छा है, मुझे बहुत पसंद है। मुक्तिस्टार हा प्रोजेक्ट मला चांगल्या प्रकारे समजवण्यात आला आहे, तो मी चांगला समजलो आहे, त्याला माझी पूर्ण संमती आहे। धन्यवाद। मी मुक्तिस्टारमध्ये आले, मला फार हा प्रकल्प आवडला। आपणही या, बघा, जे काय आहे ते स्वतः तुम्ही बघा, ते बघितल्यानंतरच तुम्हाला जे काय आहे ते पटेल, कळेल। दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे तुमचा बहुमूल्य वेळ मुक्तिस्टारला द्या आणि आमच्या जोडीने तुम्ही या आणि आपण मुक्तिस्टारला खरोखरच पुढे आणूया, आपलं भवितव्य आपण उज्ज्वल करूया। मी जयदीप शेट्टी, सेक्टर 4 दत्तकृपा सोसायटीत मी राहतो। इकडे जेव्हा बिल्डर्स आणि विकासक आले आज 1.5-2 वर्षापूर्वीपासून, तर त्या लोकांचा आणि माझा पण एक सुशित असून सुद्धा माझा गैरसमज झाला की विकासक म्हटलं की हा आपल्याला मुंबई बाहेर ढकलणार, आपल्या रस्त्यावर आणणार, आपल्या जागा बळकवणार। पण इकडे जेव्हा मुक्तिस्टारमध्ये जेव्हा मी आलो, इतर ठिकाणी जाऊन जेव्हा मुक्तिस्टारमध्ये जेव्हा आलो, तेव्हा माझा पूर्णपणे गैरसमज दूर झाला की असंही होऊ शकतं, असंही प्लान होऊ शकतं। आणि ह्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी ज्या सोयी सवलती दाखवल्या आहेत, ब्राउशरमध्ये ज्या सोयी सवलती आहेत, आजपर्यंत मी एवढे प्लान बघितले, एवढे बिल्डर्सकडे मी गेलो आहे माझा फ्लॅट घेण्यासाठी, माझ्यासाठी मला विचारत, तेव्हा बरेच ठिकाणी सोयी सवलती ज्या तारांकित असतात,
म्हणजे स्टार केले असतात, कंडिशन सप्लाय, पण इथे एकही असं सोयी सवलत आहे की त्याच्यात तारांकित नाही आहे. त्यामुळे त्या सर्व त्यांना देणारच आहेत. चारकोपला एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नगरात परिवर्तित करून या आणि आपल्या भावी पिढ्यांना एक उत्कृष्ट जीवनशैलीची भेट देऊया. एक अशी जीवनशैली जिचा त्यांना अभिमान वाटेल. चला, चारकोपला मुंबईचा खरा मानबिंदू बनवायला हातात हात घालूया.